तो पहिला जो प्रश्न होता जी तो परत वेगळ्या पद्धतीने विचारतो की सत्या नाडेला यांनी जेव्हा तिथं त्यांचं प्रेझेंटेशन झालं आणि मायक्रोसॉफ्ट वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काय करतंय हे जेव्हा ते दाखवत होते, तेव्हा त्यांनी शेतीमध्ये मायक्रोसॉफ्ट काय करतंय हे जेव्हा सांगत होते, तेव्हा मायक्रोसॉफ्ट, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि बारामतीची तुमची संस्था मिळून शेतामध्ये खूप नवे प्रयोग करतात असं त्यांनी दाखवलं होतं. ते कुठल्या प्रयोगाबद्दल बोलत होते, त्यांनी नेमका कशाचा उल्लेख केला होता, ते काय होता प्रयोग तो? हां, तो प्रयोग असा होता, भारतातील कृषी शेतीमध्ये आपण बघितलं तर असंख्य चॅलेंजेस आहेत. आपल्या कडे शेतीचे अनेक छोटे छोटे तुकडे झालेले आहेत. स्मॉल होल्डर लँड आपण जे म्हणतो फार्मिंग, त्या पद्धतीनं आपली शेती केली जाते. ह्या छोट्यातल्या छोट्या शेतकऱ्यांसाठी कोणतं तंत्रज्ञान उपयोगी येईल यासाठी आपण सेंटर ऑफ एक्सलन्स ऑन फार्म वेव्ज हा प्रकल्प बारामतीत राबवत आहे. या प्रकल्पातून आम्ही एक प्रकल्प हाती घेतला की ऊस या शेतीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून हायेस्ट इल्ड कसा आणता येईल आणि ह्यासाठी 3 वर्ष संशोधन केलं. ह्या संशोधनाचे रिझल्ट आल्यानंतर 200 प्राथमिक शेतकऱ्यांच्या शेतावर ट्रायल घेतल्यानंतर तोही सक्सेस खूप चांगला आला आणि मायक्रोसॉफ्टच्या सत्य नाडेलांच्या निर्देशाखाली 16 जणांची टीम बारामतीमध्ये आली. प्रोजेक्ट इव्हॅल्युएशन केलं, प्रोजेक्टचं असेसमेंट केलं. असेसमेंट केल्यावर त्यांच्या लक्षात आलं की खूप इनोव्हेटिव्ह काम हे जगासमोर आलेलं आहे आणि छोट्यातल्या छोट्या शेतकऱ्यांसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर कशा पद्धतीनं करता येईल ह्याचं संशोधन बारामतीमध्ये झालं आहे. आपल्याला हे जगासमोर आणावं लागेल. या हेतूनं सत्य नाडेलांनी जेव्हा आम्हाला संधी दिली, म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात मायक्रोसॉफ्ट काम करतं, हेल्थमध्ये काम करतं, इंडस्ट्रीमध्ये काम करतं, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काम करतं, ॲग्रिकल्चर हा एक डोमेन आहे आणि 6 जणांना ती टेक्नॉलॉजी शोकेस करायला दिल्लीला निमंत्रण दिलं गेलं. मी जेव्हा हे प्रेझेंटेशन माझ्या सहकाऱ्यांसोबत दिल्लीमध्ये सत्य नाडेलांना दिलं, अतिशय भारतातील शेतकऱ्यांसाठी असणारे चॅलेंजेस ह्याच्यावर भर दिला. त्यांचे चॅलेंजेस सोडवण्यासाठी या टेक्नॉलॉजीचा वापर आम्ही कसं केला ह्याच्यावर भर दिला आणि त्याचे रिझल्ट कसे आले ह्याच्यावर भर दिला. आणि या केसची त्यांनी शोकेसची संशोधनाची गंभीर दखल घेऊन जेव्हा त्यांनी जगाला संबोधित केलं, 6ही सेक्टरमध्ये जे अचिव्हमेंट आल्या त्या वेगळ्या ठेवल्या, परंतु ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचा हा प्रकल्प हा त्यांनी खूप अधोरेखित केला आणि जगासमोर हा मांडला. स्वतः ते ट्विट केल्यानंतर जगातील सर्वात श्रीमंत आणि यामध्ये इंटरेस्टेड असणारे व्यक्ती इलॉन मस्क त्यांनीही ते रिट्विट केलं. आणि जर या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर कृषी क्षेत्रात इतक्या चांगल्या प्रभावीपणे होऊ शकतो याचं एक उदाहरण त्यांनी जगासमोर आणलं. बरं, आता सांगा की